हे खानदेशी लांडगे तुम्ही असेच गरमागरम खाऊ शकतात। कोणती अशी चटणीची गरज नाही आहे यांना, तरीसुद्धा तुम्हाला अशी चटणी वगैरे असं लागतच असेल तर त्यासाठी कढी घ्यायची आहे सोबत आणि कढीमध्ये बुडवून खायचे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला खानदेशातील पारंपरिक अशी रेसिपी करायची आहे। चविष्ट आणि घरातल्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे, ती म्हणजे लांडगे। चला मग सुरुवात करू पौष्टिक आणि रुचकर असे लांडगे करायला। खानदेशी लांडगे करण्यासाठी आपण इथे डाळी भिजत टाकलेल्या आहेत। याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे। समप्रमाणामध्ये मी ह्या अर्धी वाटी डाळी घेतल्या होत्या। त्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या आणि 7-8 तास या भिजवत टाकलेल्या होत्या। डाळी छान भिजलेल्या आहेत। मी इथे 7 तास भिजवत टाकलेल्या आहेत। तुम्हाला रात्रभर भिजवायच्या असतील तरी चालेल। ह्या डाळी आता आपण थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। ह्या डाळी वाटताना अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाहीये। तर बघा असं हे जाडसर दळून घेतलेलं आहे। तर हे आपण असं जाडसर दळून घेतलेलं आहे बघा, थोडंसं रवाळ। तर हे दळलेलं आपण थोडंसं बाजूला ठेवू आणि आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, एक छोटा चमच जिरं घेतलेला आहे, 9-10 लसूण पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे। तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मिरच्या, आलं, लसूण आणि जिरं आपण असं हे दळून घेतलेलं आहे। आता आपण जे दळून घेतलेल्या डाळी आहेत त्याच्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण घालून घेतलेलं आहे आपण मिरची लसूणचं। याच्यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालू बारीक चिरलेली। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। डाळी कशा उग्र असतात त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमच हिंग आहे। अगदी 1 चुटकी भर इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालणार आहे। पण बेकिंग सोडा घातल्यामुळे हे छान असं रवाळ होतं, अजून मोकळं मोकळं होतं। आणि मी इथे पाव चमच हळद घेतलेली आहे, ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊ। तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपण थोडा वेळ आता बाजूला ठेवू। आता आपल्याला लांडग्यांचं आवरण करण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण डाळींच्या मिश्रणामध्ये मीठ घातलेलं आहे, फक्त ह्या कणकेपुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ। हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालू आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। आपण पोळी करतो ना, चपाती, त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे आणि पुरीपेक्षा थोडासा पातळ असा आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे। ही आपण मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे बघा, अशी कणिक करायची आहे। ही कणिक आता आपण फक्त 5 मिनिटासाठी मुरवायला ठेवू। 5 मिनिटं कणिक थोडीशी मुरवून घेतली बघा, खूप छान अशी झालेली आहे। आता थोडंसं तेलाचा हात लावू आणि परत एकदा छान अशी मळून घेऊ। कणिक बघा छान अशी मळून घेतली परत एकदा। आता याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊ। 7 ते 8 मी इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। आपण पुरीला करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि पोळीला करतो त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा आहे। याच्यामधून आता मी एक गोळा घेत आहे आणि व्यवस्थित असा त्याचा गोळा परत एकदा करून घेते। आता हा गोळा आहे ना थोडासा पिठामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। खूप छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे बघा, चपातीपेक्षा बारीक आहे। त्यामध्ये आता हे आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे।
त्याच्या आधी आपण याच्यामध्ये थोडासा लिंबूचा रस पिळून घेऊ. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे मिश्रण बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता यातून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि या पोळीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्वीकडे. डाळीचं हे मिश्रण बघा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे या पोळीला. डाळीचं हे मिश्रण लावलेल्या पोळीला आता आपल्याला व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं आहे. हा रोल आता आपण एका डिशमध्ये ठेवून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सर्व रोल करून घेऊ. हे रोल करत असताना आपल्याला एका कढाईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. सर्व रोल करून घेतले म्हणजेच लांडगे, यांनाच लांडगे म्हणतात. तर बघा आपले असे 8 रोल झालेले आहेत. हे आपण आता वाफवायला ठेवू. लांडगे करत असतानाच कढईमध्ये मी पाणी ठेवून दिलेलं होतं गरम होण्यासाठी. छान गरम झालेलं आहे. एक गाळणी ठेवलेली आहे आणि गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला हे लांडगे ठेवून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती आपल्याला घट्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे, एखादी ताट वगैरे घेऊन. मीडियम गॅसवर हे लांडगे आता आपल्याला 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिटं मी हे लांडगे मीडियम गॅसवर वाफवून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून सुद्धा 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊ आणि बघा खूप छान असे आपले हे लांडगे वाफले गेलेले आहेत. चेक करून बघायची सुद्धा गरज नाहीये, पण तरी सुद्धा आपण एकदा बघून घेऊ. तर बघा अगदी क्लीन अशी सुरी निघालेली आहे. हे आता 5 मिनिटं आपण गार करून घेऊ आणि नंतर गाळणीमधून काढून घेऊ. लांडगे बघा हे छान गार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. बघा अगदी सहज निघतात कारण आपण गाळणीला छान असं तेल लावून घेतलेलं होतं. तर मी आता फक्त 4च लांडगे काढलेले आहेत, बाकीचे आपण साईडला ठेवून देऊ. यांचे आता आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा किती छान असे हे तुकडे होत आहेत. बघा मला पाहिजे तेवढे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बघा किती छान असे हे आपले तुकडे झालेले आहेत. आणि हे बाकीचे रोल आपण व्यवस्थित असं एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आपल्याला पाहिजे ना तेव्हा आपण हे तळू शकतो किंवा फ्राय करू शकतो. तर हे लांडगे आता फ्राय करून घेण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे. तेल टाकून घेऊ. तेल छान गरम करून घ्यायचं आहे कडकडीत, कारण आपल्याला याला मोहरी जिऱ्याची फोडणी करायची आहे. अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यावर जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी घातल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. याच्यामध्ये आता तीळ घालून घ्यायची आहे. तर 1 चम्मच मी तीळ घेतलेली आहे. याच्यामध्ये आता कढीपत्ता घालू. कढीपत्ता थोडासा परतवून घ्यायचा आहे. कढीपत्ता सुद्धा थोडासा परतला गेलेला आहे. मी आता गॅस चालू करून दिला आणि फोडणी बघा खूप छान अशी झालेली आहे आपली. याच्यामध्ये आता आपण हे लांडगे घालून घेऊ. आता आपल्याला गॅस मोठा करून द्यायचा आहे आणि हे लांडगे छान असे परतवून घ्यायचे आहेत. हे लांडगे परतवत असताना थोडंसं जास्त तेल घालायचं. खूप छान लागतात हे चवीला. आणि फोडणी सुद्धा खूप छान अशी करायची आहे. एकदम जास्त आधीच फोडणी करवायची नाही, कारण आपण हे लांडगे परतवतो ना तेव्हा सुद्धा हे तळलं जातं. हे लांडगे बघा 4-5 मिनिटं छान असं मोठ्या गॅसवर परतवून घेतले. त्यांच्यावरती बघा हलके हलके असे लालसर डाग दिसत आहेत. तर असे होईपर्यंत आपल्याला हे लांडगे परतवून घ्यायचे आहेत. तर खूप छान असे आपले हे लांडगे परतले गेले. काढून घेऊ आता. तर आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ. बघा किती छान असे आपले हे लांडगे झालेले आहेत. तर खूप हे चवीला भारी लागतात. तर गरमागरम खायला हे खूपच असे चविष्ट लागतात, खूप भारी लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.